मला पंख असते तर मराठी निबंध. मला आकाश खूप आवडते. त्यातील भव्यता, सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते आणि या सुंदर वातावरणात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून मलाही वाटते, मला जर पंख असते तर मी खूप मजा केली असती. संपूर्ण आकाशाची मी भटकंती केली असती. आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी यायला वाहनांची आवश्यकता असते, पण जर माझे पंख फुटले असते तर मला कुठल्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती. माझे पंखच मला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला घेऊन गेले असते. पंखांच्या मदतीने मी आकाशात इकडून तिकडे घिरक्या मारल्या असत्या. आपल्याला कधी पण नातेवाईक किंवा मित्रांचा फोन आला की आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो, पण जर मला पंख राहिले असते तर फोनवर गप्पा गोष्टी करण्याची गरजच राहिली नसती. पक्ष्यांसारखा आकाशात उडत मी माझे मित्र व नातेवाईकांच्या घरी पोहोचून गेलो असतो. मला आकाशात पक्षी आणि पतंगासारखे उडण्यात खूप आनंद झाला असता. कोणत्याही गाडी मोटारची मला आवश्यकता राहिली नसती. मला उडायचे आहे, आकाशाची सैर करायची आहे. लोक विमानाद्वारे आकाशाची सैर करतात, पण स्वतःच्या पंखाद्वारे आकाशात उडायची गोष्टच वेगळी आहे. पंख मला जर असते तर मी पक्ष्यांप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत गेलो असतो. वेगवेगळ्या झाडांच्या थंड हवा अनुभवल्या असत्या. स्वादिष्ट फळे खाल्ली असती. या फळांसाठी मला पैसेही द्यावे लागले नसते. जेव्हा मी पंखांच्या मदतीने आकाशात उडत राहिलो असतो तेव्हा बऱ्याच पक्ष्यांना मी त्यांचा बंधू वाटलो असतो. ते माझ्यासोबत उडाले असते. आम्ही सोबत मिळून जलद उडण्याची शर्यत लावली असती. खरोखरच जर मला पंख राहिले असते तर हे जग माझ्यासाठी अजून सुंदर होऊन गेले असते. काश मला पंख असते. पंख असण्याची कल्पना खूप सुखदायक, परंतु परमेश्वराने पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याची रचना वेगवेगळी केली आहे. मनुष्याला पंख जरी नसले तरी त्याला बुद्धी मिळाली आहे, ज्या बुद्धीच्या बळावर तो काहीही करू शकतो. जरी आज माझ्याकडे शारीरिक पंख नसले तरी माझे ज्ञान, माझी आवड, माझे पंख आहेत. कारण आजच्या जगात ज्ञानाने कोणताही व्यक्ती उंच उडू शकतो. ज्याच्याकडे ज्ञानरूपी पंख आहेत असा व्यक्ती कधीही हार मानणार नाही व समाजाचे आणि आपल्या देशाचे कल्याण करील.